मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत जी बाजू मांडत आहे त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यावर त्यांना न्याय मिळेल हे सांगणारे जरांगे पाटील यांचे सल्लागार कोण आहेत? कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत, त्यांचे आचार विचार वेगळे आहेत असे वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले. ते बुधवारी जालन्यातील वडीगोद्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी हाके यांनी गरीब मराठा समाजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे हाच एकमेव उपाय असल्याचं मनोज जरांगे पाटील यांचा दावा खोडून काढलाय. महाराष्ट्रातील सरकारने आतापर्यंत ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे होती, पण आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाही, आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत, म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. आमची दखल नका घेऊ, पण व्हिजिएंटी ओबीसींची बाजू काय आहे हे समजून घ्यावं. फुले, आंबेडकर, शाहू, महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला आहे. महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो हे कोणी सांगितलं? आरक्षण हा काय गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. मायबाप सरकारने ही गोष्ट समजून घ्यावी. मी घरापासून दूर आलो तरी जालना, बीड, परभणी भागात गेलो आहे, पण महाराष्ट्र शासन खरं तर बोलायलाच तयार नाही, ते दूर पळत आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. लक्ष्मण हाके यांच्या वडीगोद्री येथील उपोषणाचा 7वा दिवस आहे. कालपासून लक्ष्मण हाके यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. मध्यंतरी पाणी प्यायल्याने हाके यांची प्रकृती थोडी बरी झाली होती, मात्र आज सकाळपासून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.